बार्शी तालुक्यातील ज्योतिबाची वाडी येथील गायरान ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीवरील कथित अतिक्रमणाविरोधात सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनानं तातडीनं कारवाई न केल्यास 10 जुलै 2026 रोजी उजनी धरण येथे जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। नागेश चव्हाण यांनी सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणी पंचायत समिती, ग्रामपंचायत तसंच पोलीस प्रशासनाकडे वारंवार निवेदनं देऊन संबंधित अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली होती। त्यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयाची गांभीर्याने दखल घेण्याची विनंती केली होती, मात्र अद्यापही प्रभावी कारवाई झालेली नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार सामान्य नागरिकांवर तात्काळ नोटिसा बजावल्या जातात आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते, मात्र मोठ्या प्रमाणात गायरान जमिनीवर कथित अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप केलाय। यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असून कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असावी अशी मागणी त्यांनी केली आहे। प्रशासनाच्या या दिरंगाईमुळेच जलसमाधी आंदोलनाचा पर्याय घ्यावा लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच या अतिक्रमणामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय। गायरान जमीन ही सार्वजनिक वापरासाठी असते, त्यामुळे तिचं संरक्षण करणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। प्रशासनानं तातडीनं संबंधित अतिक्रमणांवर कारवाई करावी, अन्यथा 10 जुलै 2026 रोजी उजनी धरण येथे नियोजित जलसमाधी आंदोलन करण्यात येईल अशी ठाम भूमिका नागेश चव्हाण यांनी जाहीर केली आहे। या आंदोलनामुळे परिसरात प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं असून पुढील काही दिवसात प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी नागेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस सोलापूर। मी मागील 4/6/2026 रोजी मोजे ज्योतिबाची वाडी, जवळगाव नंबर 2, तालुका बार्शी या ठिकाणी जे ग्रामपंचायत हद्दीमध्ये व गायरान हद्दीमध्ये जे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण काढण्यासंदर्भामध्ये मी ग्रामपंचायत कार्यालय ते मुख्यमंत्री कार्यालय पर्यंत सर्वांना लेखी स्वरूपात तक्रार अर्ज केलेला होता। त्या अनुषंगाने आज रोजी मी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना वारंवार चौकशी केली असता त्यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे। गायरानमधील गट क्रमांक 194/1 यामध्ये मी आता आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवतो की यामध्ये अक्षरशः आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच व त्यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे सहकारी यांनी अक्षरशः 1-1, 2-2 एकर वरती अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। माझी प्रशासनाला विनंती आहे की जे गरीब कुटुंब आहेत, ज्यांना खरोखर राहण्यासाठी घरं नाहीत, आसरा नाही, अशा लोकांना ग्रामपंचायतने 1-1 गुंठ्यामध्ये प्लॉट पाडून त्यांच्या नियमानुसार ज्यांना खरोखर आसरा नाही अशा लोकांना त्यांनी जागा उपलब्ध करून घरकुलं बांधून देण्यात यावी। परंतु ज्यांना 5-5, 10-10 एकरी जमीन आहेत, स्वतःच्या 2-2, 4-4 गुंठे जागा आहेत, अशा लोकांनी जर का अतिक्रमण केलेलं असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व गुन्हे दाखल करावेत। या अनुषंगाने मी मागील 1 महिन्यापासून मुख्यमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, गटविकास अधिकारी असतील किंवा ग्रामसेवक असतील यांना वारंवार फोनवरून समक्ष भेटून चौकशी केली असता आज तागायत आमच्या गावचे ग्रामसेवक यांनी गावातील काही गावपुढऱ्यांच्या दबावापोटी आतापर्यंत याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली दिसून आलेली नाहीये। ग्रामसेवकांना विचारलं असता त्यांनी नोटीस काढल्यात असं मला सांगण्यात आलेलं आहे। नोटीस काढल्यानंतर ना आज तारीख जवळजवळ 9 तारीख आहे। 8 ते 9 तारीख उलटून जाऊन पण ग्रामसेवकनी बऱ्यापैकी नोटिसा अजून अतिक्रमण करणाऱ्यापर्यंत पोहोचवलेल्या नाहीत। यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की जे ग्रामसेवकांनी नोटिसा काढल्यात ते गावातील आजी माजी पुढारी यांच्या जवळचे कार्यकर्ते यांना डवलून जे गोरगरीब आहेत यांनाच फक्त नोटिसा दिलेल्या आहेत। तरी माझी साहेब तात्काळ यांच्यावरती कारवाई करावी व ज्यांना कोणाला नोटिसा पोहोचलेल्या नाहीत यांना तात्काळ नोटिसा पोच कराव्यात व तुमच्या नियमानुसार जे काय तुमच्या नियमामध्ये बसते त्या नियमानुसार
शासकीय जागेवरील जे कोणी अतिक्रमण केलेलं आहे ते तात्काळ काढून घेण्यात यावं, अन्यथा उद्याच्या 10/7/2026 रोजी मी उजनी धरण या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरंभ पर्वासाठी आप्पासाहेब दळवी, बार्शी. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.